हे पहा आज मी तुम्हाला एक गंभीर मुद्दा सांगणार आहे। आईवडिलांची होणारी हेळसांड किंवा आईवडिलांना दिली जाणारी वाईट वागणूक मुलांकडनं, आणि ते पण कोणते मुलं परदेशात शिकणारे किंवा परदेशात स्थायिक झालेले नोकरी करणारे, ज्यांना तिथं लाखो रुपये पगार आहे, गाडी बंगला नोकर चाकर म्हणजे सर्व सुखसुविधा आहेत, परंतु मग ते आपल्या आईवडिलांची इकडे जे भारतात आईवडील राहिले, ज्यांनी त्यांना शिकवलं, परदेशात जाण्यालायक केलं, परदेशात जाण्यायोग्य केलं, आपल्या जमा केलेला सर्व पैसा काही वेळा तर शेती घर प्लॉट विकून त्यांचे शिक्षणाला लावले आणि त्यांना परदेशात पाठवलं, त्या लायक केलं की परदेशात ते नोकरी करू शकतील। दुर्दैवाने तिकडे गेल्यानंतर ते विसरले आईवडिलांना, आईवडिलांची सेवा करणं सोडून दिलं त्यांनी। आठवण येत नाही इकडे आईवडील काय हाल अपेष्टामध्ये राहते। परदेशातलंच कशाला, आता तुम्हाला खरं सांगतो, आता परिस्थिती अशी होऊन गेली आहे, देशात राहूनसुद्धा असे कित्येक मुलं आहेत जे आईवडिलांची हेळसांड करतात, त्यांच्याकडे दुर्लक्ष करतात। काही तर असे असतात, तुम्हाला खोटं वाटेल, आईवडिलांना मी स्वतः पाहिले ती व्हिडिओ, रेल्वेतून फेकून दिलं आहे, त्यांना कचराकुंडीत सोडून दिलं, कुठे सोडून दिलं, त्यांना जागेवरून चालले गेले, कुठेही सोडून दिलं, मंदिराच्या ओठ्यावर सोडून दिलं, कुठं सोडून दिलं, हॉस्पिटलच्या बाहेर सोडून दिलं, चालले गेले ते। आणि आईवडील इकडे हाल अपेष्टा सहन करतात, म्हातारे आहेत ते। मग अशा वेळेला ते बिचारे फाउंडेशनवाले येतात, जे अशा NGO चालवतात, हेल्प ड्राईव्ह फाउंडेशन, पोपटबाई फाउंडेशन, फिल परमार्था फाउंडेशन, पहा त्यांची व्हिडिओ, मन डोकं सुन्न होऊन जाईल। ते एवढी सेवा करतात, मुलांनी सेवा करायला पाहिजे तर ते बिचारे परके लोक इतकी सेवा करतात, फुकतात। त्याच्यामुळे पहा ते वळण संस्कारावर अवलंबून असतं, तुम्ही परदेशात राहा का देशात राहा, तुम्हाला कोणत्या वातावरणात तुम्ही वाढलेले आहेत, तुमच्या डोक्यावर नेमकं कोणता परिणामाचा पगडा बसलेला आहे। लग्न झाल्यानंतर तुम्ही आपल्या बायकोच्या किती अधीन झाले आहेत, तिचे किती ऐकतात। हो खरं आहे, काही तर चांगले सेवा करतात, काही सुना चांगले सेवा करतात, परंतु काही सुना मग असं मी सांगितलं असं त्यांना बाहेर हाकलून देतात किंवा मग इतका अपमान करतात तर ते बिचारे वृद्ध लोक बाहेर जाण्यात मजबूर होऊन जातात, घरच्या बाहेर इतके त्यांचे अपमान करतात, इतके हाल करतात। तर मी अशा वृद्ध आईवडिलांना, अशा मुलांना मी सांगू इच्छितो, जे पेरणार ते उगवेल। तुम्ही जसे तुमच्या आईवडिलांशी वागता आहेत ना, तसंच तुम्हाला भविष्यकाळ, तसंच तुम्हाला तोंड द्यायचे, लक्षात ठेवा, तुम्ही जे पेरणार ते उगवतं। आणि तर आईवडिलांनासुद्धा एक, किंवा जे वयस्कर लोक ऐकत असतील, लक्षात घ्या हा मुद्दा, तुम्ही आपल्या नावाची पूर्ण संपत्ती, शेती प्लॉट घर आपल्या मुलांच्या नावे करू नका, भावनेमध्ये जाऊ नका, भावना विवश होऊ नका। एकदा सही केली गेली, त्यांच्या नावावर झालं, मग काही खरं नाही, मग ते तुमचे हाल करायला मोकळे। जोपर्यंत तुमच्याजवळ आहे काही सोनं पैसा दागिने काही आहे, तोपर्यंत तुमची सेवा करतील, त्या लोभाने तरी करतील, पण करतील ते। त्याच्यामुळे भावनेच्या आरी जाऊन सर्व आपल्या मुलांच्या नावे करू नका। जर मुलं हाल करत असतील, अपमान करत असतील, तर वृद्धाश्रम आहे, चांगले चांगले म्हणजे हॉटेलसारखे सुविधा देणारे वृद्धाश्रम आहे, ते काही डिपॉझिट घेतात आणि दर महिन्याला काही घेतात, ते 8-10 हजार रुपये काही असं त्यांचे राहतं महिन्याचं। तर तुम्ही आरामात स्वाभिमानाने स्वतंत्र, तुम्हाला तिथं काहीच काम करावं लागत नाही, सर्व असतं, चांगलं जेवण असतं, TV असते, पेपर असतात, पुस्तकं असतात वाचायला, तुमच्याबरोबरचे लोक असतात, बगीचारात फिरायला लहान, तर वृद्धाश्रमात तुम्ही जाऊ शकतात, तुमच्याजवळ पैसा असेल तर। त्याच्यामुळे तुमची शेती शेतजमीन सर्व मुलांच्या नावे करू नका, सोनं संपत्ती, तो मुलगा किती सांगो, किती भावनेमध्ये हे करू, मुलगा सून असो मुलगी असो, कोणाच्या नावे करू नका, काहीतरी ठेवा तुमच्या नावे, भले तुमचं काही झाल्यानंतर त्याला हक्क द्या, त्याला वारस लावून द्या, पण तर त्याच्या नावे करू नका तुम्ही जिवंत असेपर्यंत। आणि दुर्दैवाने तुमच्या हातात काही नसेल, तुमच्याजवळ काही नसेल पैसा संपत्ती, किंवा तुम्हाला अशी कोणी हाल अपेष्टामध्ये दिसले वृद्ध लोक माणसं इथं तिथं पडलेलं, तर पण NGO असतात, तुम्ही पोलीस स्टेशनला कॉन्टॅक्ट करू शकतात, त्यांच्याकडे NGOची लिस्ट असते, जिल्हा स्तरावर राहतात, फुकट राहतं सरकारकडनं, जिल्हा स्तरावर राहतात NGO। कोणत्या अशा महिला असतील, निराधार महिला असतील, त्यांना काही सारा नसेल तर सरकारकडनं फुकटामध्ये त्यांची राहण्याची, त्यांना काही प्रशिक्षण देण्याची सुविधा केली जाते। तर पोलीस स्टेशनशी संपर्क साधा, तुम्ही तर NGOसुद्धा शोधू शकतात, वृद्धाश्रमसुद्धा शोधू शकतात, मोबाईल आहे तुमच्याजवळ, शोधू शकता तुम्ही वृद्धाश्रम, NGO, पोलिसांची मदत घेऊ शकतात। तर मी अजून तेच सांगतो, मुलांच्या नावे भावना विषयी पूर्ण काही तुमच्या करू नका, तुमच्या नावावर अवश्य ठेवा, भले त्यांना वारसदार लावा। आणि मुलांना तेच सांगतो, तुमच्यासाठी भविष्यकाळ वाट पाहतोय, तुम्ही जसे वागणार पुढे तोंड द्यायचे, तुमचे मुलं तुमच्याशी तसेच वागतील, इथं केलं इथंच फळ भोगणार। जास्तीत जास्त चांगले विचार शेअर करा शेअर। धन्यवाद, काळजी घ्या, सर्वांची काळजी घ्या, धन्यवाद।